आज बनवते सुखा झुणका। त्यासाठी मी एक टोप घेतला आहे, त्याच्यात आधी 2 बारीक कांदे चिरून घेतलेत। टोपात थोडं तेल टाकलं, त्याच्यावर जिरं, राई आणि थोडा कढीपत्ता। राई तडतडल्यावर त्याच्यात कांदा टाकला आणि मी एका साईडला खलबत्त्यात 2 हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण 4-5 लसूण हे ठेचून घेतलेलं ते टाकलं कांद्यात। कांदा थोडा पलटून घ्यायचा, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला भाजायचा। मग त्याच्यावर थोडीशी हळद आणि मीठ हे टाकून थोडा कांदा चांगला परतून घ्यायचा, सॉफ्ट होतो। आणि सॉफ्ट झाल्यावर मग त्याच्यावर बेसन टाकायचं। बेसन सुकच टाकलंय, त्याच्यात मी अजिबात पाणी वापरत नाहीये। हे बघा, हे असं चांगलं आधी 2 चमचे घातलं, ते चांगलं ढवळून घेतलं, मिक्स केलं। आपण मीठ आधीच घातलेलं आहे, त्याच्यामुळे आता वरनं परत वेगळं मीठ नाही घालायचं। बघा, बेसन सगळं चांगलं लागलंय कांद्याला। आता परत अजून 2 चमचे मी घालते, हे पण असं ढवळून घ्यायचं। अजिबात गुठळा राहायला नाही पाहिजेत पिठाच्या, नाही तर मग ते खाताना पीठ लागतं। हे बघा, असं चांगलं मिक्स करून घेतलं, एकदम मस्त खमंग भाजल्याचा वास सुटतो याला। मग त्याच्यावर 5 मिनिटं वाफ काढायला ठेवली। वाफ काढून झाल्यावर चांगलं परत ढवळून मिक्स करून घेतलं आणि मग त्याच्यावर कोथिंबीर टाकली। हे ज्वारी बाजरीच्या भाकऱ्यांबरोबर किंवा तांदळाची भाकरी, चपाती याच्याबरोबर खूप छान लागतं। असं करून बघा। माझा व्हिडिओ कुठून बघताय सांगा, आवडल्यास माझं चॅनल सबस्क्राईब करा।